क्षणी करावा विचार
आ
क्षणोक्षणे हाची कराव विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे लोकीचा व्यवहार नका डोळे धूर भरुणे राम विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंद परमसुगतं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। पांडुरंगा करू जय जय स्वसंवेदात्मरूपा देवा तूची गणेशु सकलर्थमती प्रक अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र नांदतो नाराजा सुपात्र
लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सोता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णवा गायका चरण शरण हनुमंता करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काय सावधान विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग तत्पूर्वी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन ज्या कार्यक्रमास्तव तुम्ही आम्ही सर्वजण आज मोजे पांढरवाडी विसापूर या ठिकाणी कैलासवासी शंकर निवृत्ती कदम ज्यांना आम्ही प्रेमानं दादा बोलायचो आज त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आज त्यांना जाऊन पूर्ण 1 वर्ष पूर्ण होत आहे नामोल्लेख करत असताना एक विचार प्रथमतः मांडावासा वाटतो या जगामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती महाराज इथं जे आले ते जाणारे आहेत कीर्तनकार असो गायक असो वादक असो मी नेहमी कीर्तनामध्ये हे वाक्य बोलत असते इथे येणारा प्रत्येक जण एक ना एक दिवस कोणत्या तरी क्षणी महाराज आपल्यामधून जाणार आहे हे मात्र निश्चित आहे फक्त कधी जाईल हे सांगू शकत नाही कोण आधी जाईल कोण 2 महिन्यानं जाईल कुणी अजून थोडा वेळ थांबेल कुणी आणखी 4 वर्ष थांबेल कुणी आणखी 10-20 वर्ष थांबेल परंतु जाणं मात्र निश्चित आहे सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन दादांच्या पश्चात खरं सांगायचं झालं तर हा कार्यक्रम काय बाहेरचा नाहीये आपल्या घरातला कार्यक्रम आहे आणि चुलत्यांचं वर्ष श्राद्ध म्हणजे जणू आपल्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे महाराज ठीक आहे ना विठ्ठल 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 पार्श्वभूमी मांडत असताना सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन दादांच्या पश्चात सुंदर अशी त्यांची दोन्ही मुलं आमचे महेंद्र दादा असतील ज्यांना आम्ही प्रेमानं भावड्या बोलतो दुसरे सुपुत्र निलेश दादा असतील ज्याला प्रेमानं निलू तात्या म्हणतात ठीक आहे ना आता थोडंसं कीर्तनकार म्हणलं की आमची भाषा सुद्धा वापरावी लागेल आणि घरातली पोरगी म्हणून इकडची पण भाषा वापरावी लागेल सुंदर 2 मुली मनीषा दीदी असेल विद्याताई असेल सुंदर 2 सुना नीता वहिनी असतील आमच्या माधुरी वहिनी असतील जे कोणी त्यांच्या सेवेमध्ये होते दादांचे दोन्ही भाऊ असतील आमचे नाना असतील बापू असतील सर्व त्या चुलते असतील मला सर्वांनी प्रेमाने एकत्र घालवलेले हे दिवस आहेत आणि अचानक आपल्या सगळ्यामधून गेलेली ही एक व्यक्ती आहे आजचं कीर्तन म्हणजे महाराज फक्त त्यांचा उजाळा त्यांची आठवण हा फक्त त्याच्या मागचा हेतू आहे बरं का 10 ते 12 ही कीर्तनाची वेळ आहेच आहे नक्कीच आहे परंतु आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण होणाऱ्या व्यक्तीची आठवण पुन्हा एकदा एक हक्काचा दिवस म्हणून आजचा वर्ष श्राद्धाचा दिवस विठ्ठल सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन या मुलांनी केलं आणि ज्यावेळी
हे कीर्तन ठेवायचं होतं तेव्हा तात्या माझ्याकडे आला होता आणि सहज त्यांनी सांगितलं की आपल्याला कीर्तनाचं नियोजन करायचं आहे. मी नक्की या जागेवरती बाहेरचे कीर्तनकार नक्की सांगितले असते महाराज, ठीक आहे ना, कारण माझ्या सोबत असलेल्या गायकन वादकांमध्ये आज तिन्ही हे महाराज कीर्तनकार महाराज आहेत बरं का. नुसते गायक म्हणून उभा जरी राहिले असले तरी ते स्वतः चांगले कीर्तनकार आहेत. सातारा जिल्ह्यात नावाजले जाणारे कीर्तनकार आज कीर्तनाला उभे आहेत. परंतु माझी एक हृदयापासूनची इच्छा होती की महाराज आपल्या घरातलं कीर्तन आहे, माझ्या चुलत्यांचं कीर्तन आहे, मग आपण नक्की पुढच्या वेळेपासून बाहेरच्यांना चान्स देऊ, परंतु आपली व्यक्ती म्हणून, आपला बाप म्हणून, आपला चुलता म्हणून हक्कानं बोलण्याकरता मला नक्कीच वाटलं की हे कीर्तन तात्या मी करणार. हे कीर्तन मी बाहेर कोणाला सांगणार नाही, मी नक्की बोलवेन, परंतु दादांबद्दल एक 4 शब्द बोलण्याची संधी तुम्ही सर्व कदम कुटुंब परिवारानं मला दिली. त्याबद्दल मी प्रथमतः तुम्हा सर्वांची शतशः आभार व्यक्त करते. कारण आज दादांबद्दल बोलत असताना मला बाकी काही बोलायचा उद्देश नाही, परंतु महाराज परमार्थ कसा असावा, जीवन कसं जगावं, जीवन जगत असताना जीवनामध्ये काय करावं, सुंदर असा जीवनाचा आदर्श घालून देणारं जीवन हे तुमचं आमचं असावं. आणि दादांनी जीवन कसं जगलं, मायबाप अनेक प्रश्नांचा उलगडा आणि अनेक विषयावरती चिंतन आजच्या कीर्तनामध्ये तुम्हा आम्हाला श्रवण करायचं आहे. विठ्ठल एकदा सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, मंडप व्यवस्था सुद्धा खूप सुंदररित्या कालपासून ही तयारी चालू आहे महाराज. आम्ही आमच्या डोळ्यानं बघतोय, ठीक आहे ना. हे एवढं उभा करणं इतकं सोपं नाही आणि प्रेमास्तव आणि इतक्या लोकांना गोळा करायचं हे सुद्धा सोपं नाही, ठीक आहे ना. इतके सगळे टाळकरी बोलवायचे, गायक वादक बोलवायचे, कीर्तनाचं नियोजन करायचं, साऊंड सिस्टीम आहे, जेवणाचा कार्यक्रम आहे, सगळ्या गोष्टी असतात. जे नियोजन करतात त्यांना जाऊन फक्त विचारलं पाहिजे की हे कसं होत असतं, ठीक आहे ना महाराज. परंतु दादा भाग्यवान आहेत, त्यांच्या पोटी अशी दोन्ही मुलं जन्माला आली आणि त्यांनी सुद्धा वर्ष श्रद्धाला सुंदर नामस्मरण व्हावं, कीर्तन व्हावं, हा शुद्ध हेतू त्यांच्या बुद्धीमध्ये चेतनात्मक यावा, ही सुद्धा मायबाप भगवंताची कृपा असावी लागते. पुनश्च एकदा या कदम कुटुंब परिवाराचे मी पुनश्च आभार व्यक्त करते. आलेले सर्व गायक मंडळी असतील, भाटमवाडीवरून आमचे कीर्तनकार विजय महाराज चव्हाण ते सुद्धा आज इथं उपस्थित आहेत. आंबलेवाडीवरून आलेले आमचे मोरे महाराज ते सुद्धा आज इथं उपस्थित आहेत. आपल्या विसापूर गावचं भूषण सागर महाराज ते आज इथं उपस्थित राहिले, त्यांचे मी शतशः आभार व्यक्त करते. भाटमवाडीवरून आलेले आमचे भरत मामा तेही आज उपस्थित आहेत आणि विजय महाराजांचा मुलगा आणि त्यांच्या बंधूंचा मुलगा, ही छोटी छोटी मुलं सुद्धा आज इथं हजर आहेत. नेहा असेल, राधा असेल आणि आमच्या गौरी काकी असतील, त्यांनाही आज विण्याचा मान मिळाला आणि सुंदर अशी मृदंगाची साथ देण्याकरता आमचे ऋषिकेश महाराज हसेवाडीवरून आज इथं आलेले आहेत. मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते आणि उपस्थित असलेला सर्व श्रोता वर्ग, दादांचे प्रेमी असतील, दादांचे मित्र असतील, त्यांच्यावरती जीव लावणारी असतील, त्यांच्या नाती असतील, त्यांच्या मुली असतील आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा सर्व नातलग कुटुंब परिवार, आता कोणाचं एकाचं नाव घेत नाही, सगळ्यांनी या नातलग कुटुंब परिवारामध्ये सहभागी व्हावं आणि आनंदानं फक्त दादांकरता आपल्याला 2 तास इथं वेळ द्यायचा आहे. विठ्ठल सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कीर्तनाची सुरुवात करत असताना आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग, जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी वैराग्याचे परममूर्ती माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा जीवनावरती प्रकाश टाकला जाणारा असा हा अभंग आहे महाराज, ठीक आहे ना. जीवन जगताना प्रत्येकाला एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं, जे तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलं. अभंग अतिशय साधा, सोपा, सरळ आणि अर्थपूर्ण असा अभंग आहे. तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सांगून जातात, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, करावया पार भवसिंधू. आयुष्य जगायचे ना महाराज, आयुष्यामध्ये प्रत्येकानं एका क्षणाचा विचार करावा की आपल्याला जीवन कसं जगायचंय, आपण कसं जगत आहोत आणि हा भवसागर पार करून जाण्याकरता आम्हाला नक्की कशाची कास धरावी लागेल. महाराज हा विचार जरी आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचला ना तरी आपल्या जीवनाची धन्यता झाली म्हणून समजा. म्हणून तुकोबराय सांगून जातात, आयुष्य थोडकं आहे महाराज, आयुष्य थोडकं आहे, आयुष्याचा नाश होत चाललेला आहे. हे प्रत्येकाने आपल्या आयुष्याकडे बघत बघत जीवन जगलं पाहिजे महाराज. जीवन जगत असताना काही लोकांना असं वाटतं की जणू आपण मरणारच नाही हो कधी.
आम्ही दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला बसलो म्हणजे बसणाऱ्यांनी असं नाही म्हणायचं की आम्ही कधी मरणारच नाही, आमचं वर्ष श्राद्ध कधी होणारच नाही. नाही महाराज, कदाचित या वर्ष श्राद्धाला आपण यांची फुलं टाकून जाऊ, कदाचित 2-3 दिवसांना नाही तर पुढच्या वर्षी आपल्या वर्ष श्राद्धाला सगळे येऊ नये. ठीक आहे ना. सांगण्याचं तात्पर्य असं, जीवन जगताना प्रत्येकाला आपल्या जीवनाची किंमत करणं अत्यंत गरजेचं आहे. हे मी सांगत नाही, तुकोबारायाच्या अभंगामध्ये सांगतात. म्हणून आयुष्य थोडंसं आहे, हे आयुष्य मायबाप काळाने गाठलेलं आहे आणि या आयुष्याची किंमत ओळखा. हा देह नाशिवंत स्वरूपाचा आहे. आयुष्यामध्ये संतांची संगती करा आणि आपलं आयुष्य संतांच्या संगतीमध्ये कसं सुंदररित्या जगता येईल याचा विचार क्षणाक्षणाला करा. तुकोबाराय सांगतात, अज्ञान अंधकारामध्ये आयुष्य किती दिवस जगणार महाराज, या अज्ञान अंधकारामध्ये जीवन जगून नाश करू नका. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी एकच वारंवार सांगतो, काय करा, अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी होती करावा विचार, क्षणोक्षणी होती करावा विचार, क्षणोक्षणी होती करावा विचार, क्षणोक्षणी होती करावा उत्तर मिळालं महाराज. जीवन कसं जगलं पाहिजे, ठीक आहे ना. मेन मुद्द्यावरती येत असताना, चिंतन मांडत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, क्षणाक्षणाला विचार करा महाराज. प्रत्येकाला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे. चिंतन चालू झालं बरं का. प्रत्येकाला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे. प्रत्येकाला विचार करण्याची क्षमता भगवंताने दिलेली आहे महाराज. प्रत्येक जण आपापल्या विचारानुसार आणि चिंतनानुसार आपले जीवन जगतोय. विचार कसा असावा, मायबापो अनेकांच्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात, परंतु आलेल्या विचारांचा विचार करणारी खूप कमी लोक असतात. आलेला विचार हा चांगला विचार आहे की वाईट विचार आहे, मायबापो याचं सुद्धा नियोजन करत असताना व्यक्तीला याची जाणीव होत नाही की हा विचार चांगला आहे की वाईट आहे, हा विचार आपल्या भल्याचा आहे की वाईटाचा आहे, हा विचार करणं सुद्धा मायबाप अत्यंत गरजेचं आहे. जीवन जगताना या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. काही लोक अशी असतात, काहींचे विचार हे फक्त स्वतः करता असतात. काही लोक अशी जीवन जगतात की महाराज आपल्या एका विचारानं अनेक लोकांचं कल्याण होईल, महाराज असेही काही लोकांचे विचार असतात. आणि आपल्या विचारानं अनेक लोकांचं कल्याण व्हावं असा विचार ज्यांच्या मनामध्ये येतो, महाराज त्याला आजच्या कीर्तनातला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मी याच्या करता सांगितलं महाराज, दुसऱ्या करता
जीवन जगणारा हा संत असतो महाराज, ठीक आहे ना. कारण वारकरी संप्रदायानं आम्हाला संतांची खूप सुंदर अशी वाटचाल घालून दिली. संतांचे विचार ऐकावेत, जीवनामध्ये उतरवावेत, स्वतःचं जीवन मायबाप सुंदर जगलं पाहिजे आणि दुसऱ्यानं त्याचा आदर्श घेतला पाहिजे. महाराज इतकं सुंदर जीवन आमच्या संतांनी आम्हाला जगायला शिकवलं. आता सुंदर झालेली मायबाप कार्तिकी एकादशी येऊन गेले. माझ्या ज्ञानोबरायांचा गजर संपूर्ण दिंडी मध्ये महाराज आळंदी पर्यंत फक्त माझे ज्ञानोबराय गरजत होते. आम्ही वारकरी एकत्र होतो महाराज, परंतु तिथं ना मी लहान, ना मी थोर, ना मी श्रीमंत, ना मी गरीब, ना मी नोकरदार, मायबाप ना मला नोकरी, कितीही जण असले तरी सगळ्याच्या मुखात फक्त प्रेमानं ज्ञानोबा माऊलीचा गजर असावा. इतकी सुंदर दिंडी सोडत मायबाप, ठीक आहे ना. प्रत्येक दिंडी मध्ये आम्ही ऐकत होतो ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली गजराने गुंजत होती महाराज, ठीक आहे ना. जे वारकरी तिथे पोहोचले त्यांना जाऊन विचारा तो आनंद सोहळा काय होता. ज्याला जाता आलं नाही महाराज त्यांनी नेटला पाहून घ्या की लाईव्ह सोहळा माझ्या वारकऱ्यांचा आनंदाचा काय तो गजर आणि काय थाटमाट होता महाराज, ठीक आहे ना. हा आनंद आहे परमार्थाचा. तुम्हाला फक्त एक समजावं की आयुष्य जगतोय ना आम्ही, तर आम्ही आयुष्य कशा करता जगतोय, ठीक आहे ना. आयुष्य जगत असताना कोणी स्वतः करता जगतो, मी मगाशी बोलले, कोणी इतरांकरता जगतो. मायबापू काही जणांना आयुष्य कशासाठी जगायचे हे सुद्धा समजत नाही. अख्खा आयुष्य निघून गेलं, आपण आयुष्यभर काय केलं याचाही विचार मायबापू लोकांच्या मनामध्ये येत नाही. हे मी का सांगते महाराज, तुकोबराय सांगतात आयुष्य जगत असताना प्रत्येकाने आपल्याकडे लक्ष द्या बाबा. आयुष्य जगतो ना, प्रपंच करताना प्रपंचामध्ये राम नामाची गोडी लागणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ना महाराज, दादांचाही स्वभाव तसाच होता. सुंदर असे सद्गुरू भक्त आहेत बरं का. सुंदर अशी भक्ती असावी, सुंदर असं नामस्मरण, सुंदर असं ध्यान, सुंदर असं मायबापू जप या व्यक्तीचा आयुष्यभर सुरू होता. काही कालावधी जरा वेगळ्या पद्धतीने निघून गेला मायबापू. काही कालावधी हा संसार करत करत परमार्थ करण्यामध्ये निघून गेला. असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे शंकरदादा होते, ठीक आहे ना. सुंदर असा चातुर्मास करावा. चातुर्मासामध्ये मायबापू लसूण न खाणं, कांदा न खाणं, अगदी कडक नियम दादांचे चालू असायचे. पाहुण्या रवांकडे गेले तरी महाराज तिथलं पाणी न घेणं असा कडक नियम त्यांचा होता बाबा. आणि असे नियम पाळणं इतकं सोपं नाही महाराज, ठीक आहे ना. त्यामुळं त्यांचं ज्या गोष्टींचं कौतुक केलं पाहिजे तिथं हे करावंच लागेल. कारण परमार्थ आपल्या आयुष्यामध्ये येणं हे नशीबवानाचं आणि भाग्यवानाचं काम आहे. म्हणून महाराज तुकोबराय नवी इतर संतही सांगून जातात, भजन कीर्तन परमार्थाची आवड ही त्याच्याच घरी असते मायबाप जो देवालाही आवडत असतो, ठीक आहे ना. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन.
भाग्यवंताच्या घरी नामस्मरण चालतं, भाग्यवंताच्या घरी कीर्तन होत असतं, भाग्यवंताच्या घरी परमार्थ येत असतो महाराज. ठीक आहे ना. म्हणून जे कौतुक करावं ते तर केलंच पाहिजे. तुकोबराय सांगून जातात की जीवन जगताना परमार्थाची कास आपल्या आयुष्यात असेल ना महाराज, तर तुमचं आयुष्य नक्की सुखद आणि आनंदात जाईल. माईबाप परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला जाऊनही तुम्ही विचारू शकता, महाराज तुम्हाला 3 टाइम सुद्धा खायला मिळत नाही हो. सकाळी तुम्ही खाता, दिवसभर काम करता, संध्याकाळी उशिरा येता, परंतु सुखाची एक भाकर खाता आणि निवांत झोपून जाता. महाराज या मागचं कारण काय? त्यावेळी ती व्यक्ती सांगून जाते, बाबा देवाला एकच प्रार्थना आहे, एक वेळ मला सगळा साज नाही मिळाला तरी चालेल, परंतु सुखाचे 2 घास मिळावेत आणि आनंदाची झोप लागावी, रात्रंदिवस तुझ्या भजनात तल्लीन राहावं. मायबाप हे मागणं एका भक्ताचं आहे महाराज. ठीक आहे ना. तुकोबरायांना सुद्धा माझ्या देवाने सांगावं, तुकोबराय एवढं आयुष्य तुम्ही जगला, इतके रात्रंदिवस तुम्ही देवाचं भजन करता, देवाचं भजन करणाऱ्या भक्ताचं वैशिष्ट्य आहे का महाराज? ठीक आहे ना. भजनानं काय होतं? तुकोबरायला विचारावं, तुकोबराय रात्रंदिवस तुम्ही देवाचं भजन करता, मला एक सांगा या भजनानं तुम्हाला नक्की मिळतं काय? नुसतं रात्रंदिवस रामकृष्ण हरी श्री विठ्ठल रात्रंदिवस चालू आहे तुमचं, नक्की या भजनाचा सार काय आणि हे तुम्ही करता कशा करता? तुकोबराय सांगतात, अहो आमचं जीवनच नामस्मरण आहे. आमच्या आयुष्यातलं जर नाम काढून घेतलं, मायबाप देहातला प्राण काढून घेतला असता, जसा देह निकामा होतो तसं मला साधू संतांच्या आयुष्यातलं रामनाम काढून घेतलं तर मायबाप त्यांचं आयुष्यही फुल होत असतं. विठ्ठल विठ्ठल. रात्री सहज चर्चा करत असताना महाराज दादांबद्दलचा हा एक प्रसंग ऐकायला मिळाला की ज्यावेळी त्यांच्या शेवटच्या काही घटिका चालू होत्या, मायबापू शेवटच्या घटिकेमध्ये ज्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं, त्यावेळी महाराज त्यांच्या मुखामध्ये राम 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 नावाचा जप चालू होता. माहिती नव्हता आपला प्राण कधी सुटेल. ठीक आहे ना. परंतु ज्यावेळी मायबाप मनुष्य जात असतो ना, त्यावेळी असं समजलं जातं की शेवटी त्यांना आपला अंतकाळ हा कळत असतो. राम राम मुखामध्ये चालू आहे, माहित नाही आपण कधी जाणार, परंतु साधू संत सांगतात ज्याचा अंतकाळ रामनामामध्ये साधला ना महाराज, काय माहितीये पुढची गती नक्की सुंदररित्या मिळत असते. कारण हे मी सांगत नाही, आयुष्यामध्ये त्या रामनामानं वाचा शुद्ध होणं गरजेचं आहे. म्हणून मगाशी एक वाक्य वापरलं, जीवन जगत असताना आम्हाला जीवन कसं जगायचे हेच काही लोकांना गेले तरी समजत नाही. मग तुम्ही आम्ही ठरवावं की आम्हाला जीवन कसं जगायचे. म्हणून तुकोबराय सांगतात, संसार तर सगळ्यालाच करायचे महाराज. ठीक आहे ना. परंतु संसार करता करता एक वेळ आपल्यावरती अशी येते, कशी येते? संसाराचा धंदा जगाभारी केला, मुखी नाही आले राम नाम, मुखी नाही आले राम नाम. संसाराचा धंदा जगाभारी केला, मुखी नाही आले राम, मुखी नाही आले राम नाम वाचा शुद्ध नाही केली, पुढे वेळ आली मरणाची. जायची वेळ आली महाराज, तरी सुद्धा आमच्या मुखामध्ये अजून राम नाम आलेलं नाही. मी माझ्या अजून पहिल्या मुद्द्यावरती अडू नये महाराज. ठीक आहे ना. तुकोबराय सांगतात ना, जीवन इतकं सुंदर जगा, तर या जीवनामध्ये फक्त राम नाम आणण्याचा प्रयत्न करा महाराज. ठीक आहे ना. कारण भगवंताशिवाय आपलं कुणी नाही हे ज्याला कळालं, मायबाप त्यांच्या प्रत्येक जीवनातल्या अडचणीमध्ये साक्षात देव त्याच्याकरता उभा राहत असतो हे त्याला समजेल. मायबाप जो हृदयापासून परमार्थ करेल आणि ज्याच्या अंतरंगामध्ये देवाचं दर्शन झालं ना मायबाप, हृदयी प्रगटे राम रूप. ही अवस्था कधी होते? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. देवाच्या स्मरणानं कंठ दाटून यावा, डोळ्यातून पाणी यावं, ही अवस्था ज्या भक्ताची होते ना महाराज, त्याच्या अंतरंगामध्ये देवाचं दर्शन झाल्याशिवाय होऊ शकत. मग आम्हाला देव प्राप्त करायची आहे, जर आम्हाला हृदयात देव दिसण्याची इच्छा आहे, तर महाराज रामनामाशिवाय पर्याय नाही. म्हणून रात्रंदिवस आम्ही देवाचे वेडे झालो पाहिजे. संसार करता करता आम्हाला त्याचाही आनंद घेता आला पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात, या देहावरती किती दिवस प्रेम करणार महाराज? हा देह एक ना एक दिवस जाणार. आम्ही देहाला सजवतोय, आम्हाला वाटतंय आम्ही सुंदर दिसावं, परंतु हे नाशवंत स्वरूपाच्या देहाचं वर्णन करत असताना तुकोबराय त्याचं खरं चित्र आपल्या समोर ठेवतात. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. नाशिवंत देहा
देहाची व्याख्या कळाली महाराज. देह हा नाशवंत स्वरूपाचा आहे. ठीक आहे ना. प्रत्येकाला जायचे कीर्तनाची सुरुवात ही त्या शब्दाने झाली महाराज. कारण कीर्तनाचा आजचा सगळा भावार्थ हे आयुष्य कसं आहे ना याच्यावरती प्रकाश टाकणार आहे. ठीक आहे ना. आम्ही आयुष्य जगतोय परंतु प्रत्येक जण आपल्या आयुष्याची वाटचाल कोणत्या दिशेने करतोय याच्याकडे मात्र बघणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. प्रत्येकाचे विचार आपापल्या मर्जीने असतात परंतु एक विचार एक वस्तू बापू एका वस्तूबद्दल प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. ठीक आहे ना. तलवार एकच होती. एका बाईने ती तलवार ब्रिटिशांवर चालवली तर महाराज तिला झाशी मिळाली आणि तीच तलवार एका बाईनं आपल्याच माणसांवरती मराठ्यांवरती चालवली महाराज तिला फाशी मिळाली ना. तलवार तीच आहे चालवणारी बाईच आहे परंतु महाराज कर्म वेगळं असल्यामुळं त्यामुळे मिळणारं फळ ही वेगळं होतं महाराज. ठीक आहे ना. सुंदर असं वृंदावन मध्ये प्रेमानंद महाराज म्हणून आहे. ठीक आहे ना. तुम्ही जर नेटवरती बघत असाल तर त्यांची प्रवचनं सुद्धा इतकी सुंदर असतात ना महाराज. दोन्ही किडना फेल आहेत महाराज. देहाबद्दल कशी वृत्ती असावी याच्याकरता मी ते उदाहरण घेतलं आणि ते अजूनही आहेत. तुम्ही आजही त्यांच्या दर्शनाला जाऊ शकता महाराज. एका भक्ताने विचारलं महाराज तुमच्या दोन्ही किडना फेल आहेत. तुमचे भक्तगण इतके आहेत की आज लोकांची लाईन लागली असेल महाराज माझी किडनी घ्या माझी किडनी घ्या. दान करणारे भरपूर आहेत पण महाराज तुम्ही किडनी का घेत नाही. कारण महाराजांचं उत्तर आहे का महाराज. ते म्हणतात अरे किडनी फेल असलं म्हणून काय झालं. माझी एक किडनी म्हणजे राधा आहे आणि माझी दुसरी किडनी म्हणजे कृष्ण आहे महाराज. अरे याला म्हणावं प्रेम. विठ्ठल विठ्ठल.